रत्नागिरीच्या नेवरे काजीरवाडी येथील खाडीत प्रदूषित पाण्यामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची पाळी आता आली आहे। प्रदूषित पाण्यामुळे शेती नष्ट झाली असून ग्रामस्थांना त्वचा रोगाची लागण झाल्याची तक्रार आता ग्रामस्थ करतायत। शेती नष्ट झाल्यामुळे उपजीविकेचे कोणतेच साधन आता ग्रामस्थांना राहिलेले नाहीये। एका कंपनी विरोधात ग्रामस्थ एकवटले असून त्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले आहे। आमचे प्रतिनिधी किशोर मोरे यांचा हा एक रिपोर्ट। आपण या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेला आहात। नेवऱ्यातले आपण ग्रामस्थ आहात। नेमका का आपली काय अडचण आणि आपण काय सांगायला आलात? तर काय झालं आहे की नेवऱ्यात आम्ही शिनाने पालन प्रकल्प केलेला होता कांदळवन ह्याच्यातून। तर तिथे खाडीच्या प्रवाहातून पाणी म्हणजे गढूळ पाणी सोडलं जातं, त्याच्यामुळे आमची शिनाने संपूर्ण बाद झाले, म्हणजे 100% बाद झाले। आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की आमच्याकडे त्यांनी सहानुभूतीने न बघताना, शेवटी आम्हाला त्यांनी वाटाण्याच्या अक्षराने ते माझ्या पाण्यामुळे झालं नाही असं ते म्हणतात, पण आम्हाला ते पाणी बंद करायचं आहे, कारण ते घाण पाणी सोडून त्याच्यामुळे आमचे सगळे उद्योगधंदे बंद पडले। आम्ही तिथे काळवी करत होतो, मुळे करत होतो, पाटील करून मासे पागत होतो, पण आता त्याच्यापैकी काहीसुद्धा आमच्या तिथे होत नाही। तर आम्ही जवळजवळ आज 25 वर्ष आम्हाला भीक मागायची पाळी आलेली आहे। तर हे जर बंद नाही झालं तर शेवटी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। पण नेमका कुठला भाग नेवऱ्यातला येतो? काजीरवाडी। हां, आणि नेमकं काय उत्पन्न मिळायचं पूर्वी? तिथे पूर्वी आम्ही सोडणं नाही म्हणजे सुंब वाळायचे, झाप काढायचे। तर त्या पाण्यामुळे पाणी गढूळ झाल्या कारणानं आमचे खडू उठते अंगावर पाण्यात हात घातलं तर। दुसरं, आता आम्ही शिनाने जो प्रकल्प केला होता तो संपूर्ण यांनी सतत 4 दिवस पाणी सोडल्या कारणानं तो संपूर्ण बाद झाला। या अगोदर कुठे आपण तक्रार केली होती? तक्रारी पंचायतीकडे वगैरे दिलेलं होतं, दिलं म्हणजे खूप लोक अदालतमध्ये सुद्धा आम्ही कोर्टात गेलेले होतो। मग काय तिकडून ते बंद करायला सांगितलं होतं, पण त्यांनी कुठच्याही कारवाई केलेली नाही। तो सांगतो माझ्या पाण्यामुळे होत नाही, पण पाण्याचे रिपोर्ट घाणेरडे आलेले आहेत, हे आमच्याकडे आता आहेत पुरावे त्याची। त्याच्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं आहे की हे आता बंदोबस्त करा कुठेतरी, आपलं आमचं नुकसान आम्हाला मिळालं पाहिजे। आपलं नाव कसं? माझं नाव अनंत विठ्ठल मोरे, मी कांदळवन उपसमितीचा अध्यक्ष आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।